मला दिसत नाही असं तो म्हणाला डॅम्बिस. अरे काय समजतो काय स्वतःला? हे पांढरे पुन्हा नाही झाले, अनुभव आहे अनुभव. हो. अहो काय झालं? काय एवढं टणटण करताय? चष्मा नाही का मिळाला? चष्मा मिळाला नाही असं कसं होईल? हा अहो मग काय झालं? एवढी चिडचिड का करताय? हे बघ, हे काय आहे? कोबी बरोबर. हे काय आहे? वांग बरोबर बरोबर. आता हे घे, लांबदार लांबदार लांबदार. हे काय आहे? 2 मटार बरोबर बरोबर. तरी मला तो दिसत नाहीये असं म्हणाला. मी काय वेडा आहे का? मी जे डोळ्यांनी पाहिलं ना तेच सांगतोय. अहो कोण म्हणाला तुम्हाला दिसत नाही असं? हे बघा मला समजेल असं नीट सांगा. गुरुनाथ. गुरुनाथ? हो. त्याचा काय संबंध? सांगतो. असं नाही बच्चा, आई बाबा आहेत घरी, उगीच टेन्शन नको ना म्हणून म्हटलं. कोणतरी आलंय बघ. गुरुनाथ दार उघडा. गुरुनाथ कोण आहे तुमच्या शेजारी? गुरुनाथ गाडीत तुझ्या बरोबर कोण आहे? गुरुनाथ. गुरुनाथ दार उघड. गुरुनाथ. गुरुनाथ. अहो पण मग हे राधिकाला कळलंय का? हो कळालं ना, पण त्या राधिकाच्या नवऱ्यानंच मला आंधळं ठरवलं आणि ती समीदाही त्याला सामील होती. पण तुला सांगतो, गुरु बरोबर शनयाच होती आणि गुरु अजूनही त्या शन्याला भेटतो हे मी पुराव्यासकट सिद्ध करून दाखवेन. अरे हाडाचा पत्रकार आहे, हाडाचा. पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवीनच. बरं झालं समिताची मदत घ्यायचं सुचलं, नाहीतर आज कामातूनच गेलो असतो. शनायामुळे ना कशा कशाला तोंड द्यावं लागणारे देव जाणे. चला खाऊन घ्या बरं. चहा पण गरमागरम आहे, घ्या. नाही माझी इच्छा नाहीये राधिका. काहून इच्छा नाही? हे मला विचारण्यापेक्षा स्वतःला विचार ना. आओ मी अजून चिडलेच आहेत का माझ्यावर? चुकलं ना माझं, सॉरी. सॉरी काय सॉरी? नाही मला ना काही कळतच नाही राधिका. मुळात हे सगळं करायची काय गरज होती? एक तर माझ्या फोनला हातच का लावला? बरं ठीक आहे, लावला तर लावला, पुढे काय केलं आपण? आई बाबांनाच दाखवला. प्रकरण कुठच्या कुठे गेलं? काही गरज होती का हे सगळं करायची? आओ ते मी नाही म्हणजे तरी मी म्हटलं बाबांना का हे असं काही करणारच नाही म्हणून. आईने पण सांगितलं का गुरुची मती काय घास खायला गेली आहे का म्हणून. ते मी काय म्हणते, एखादा माणूस जर रस्त्याने चालतोय आणि तो एखाद्या खड्ड्यात पडला आणि पुन्हा त्या रस्त्याने जाताना पुन्हा त्याच खड्ड्यात पडला ना, तर माझ्या दृष्टीने तो माणूस तर गाढवच आहे. नाही मला माहिती ना तुम्हाला तेवढी लाज आहे. ती सहज बोलतीये की टोमणे मारते मला? नाही की मनाची नाही तर मनाची तर आहे ना. एकदा तोंडावरती पडलेला माणूस पुन्हा अशी चूक काऊन करीन? नाही आणि तुम्ही तर करणारच नाही, मला माहितीये ना. ठीक आहे ठीक आहे, पुरे पुरे. आता उगीच लांबण नको लावत बसूस त्या. तू तू एक काम कर बरं, तू जा ना, मला जरा वेळ एकटं बसू दे बरं. असं काऊन करता तुम्ही? आता माझ्यावरती चिडू नका बरं, आणि अन्नावरती तर राग बिलकुल काढू नका. खाऊन घ्या बरं. खा. नकोय मला ते. गरमा गरम पकोडे खा, अन्नावरती राग काढायचं नाही. नकोय राधिका. खाऊन घ्या म्हणते ना. राग गेलाय आता, गेला राग. खा बरं आता. हे घ्या, खा ना, खा बरं. गेला ना राग, गेला राग गेला. नानाजी आहेत ना? अहो नानाजी नानाजी. हो आहेत ना, त्यांचं काय राधिका? हा तर नाना नानी आणि महाजनी काका काकू काश्मीर ट्रिपला जाऊन राहिले. नाही म्हणजे आधी नानाजींना जरा आर्थिक अडचण होती म्हणून ते नाहीच म्हणत होते, पण मीच त्यांचं तिकीट काढलं.
आणि एकदम त्यांना सरप्राईजच देऊन दिलं. बरं केलं ना मी. नाही बरं म्हणजे छानच केलंस तू. ट्रिपला नाना नानी जाणार आणि पैसे कोण भरणार? आपण. हा व्हेरी गुड. नाही राधिका, हे फक्त ना तुला आणि तुलाच सुचू शकतं. कमाल आहे. बाकी कुणाच्या मनातही असा विचार येणार नाही. फार छान. नाही मला माहिती होतं तुम्हाला खूप आनंद होईल याचा. आपण मूर्ख आहोत ना. आणि हा महाजनी काका काय म्हणाले माहितीये का? काय माझेही पैसे भर. ते मला म्हणाले का तू तुझं क्रेडिट कार्ड काढून घे म्हणून. क्रेडिट कार्ड असलं ना का अशी पटापटा कामं होतात. बरोबर आहे की. त्याला काय लागतं? काढ एखादं क्रेडिट कार्ड. त्याला आजकाल काय एक फॉर्म भरला की लगेच मिळून जाईल. हो ना. मग तुम्ही द्या ना एक क्रेडिट कार्ड. हळू हळू. काय आलं? पाणी प्या. हळू हळू. मी देऊ का क्रेडिट कार्ड? देतो ना. देतो. वा, शनाया ऑलरेडी क्रेडिट कार्ड वापरतेच आहे. आता राधिकालाही हवंय. लवकरच माझं दिवाळं निघणार आहे. दिवाळं. महाजनीला काय जाते असले आयडिया द्यायला? आओ काय झालं? हा मला माहिती आहे आता तुम्ही काय विचार करून राहिला. काय? आम्हाला कुठे बाहेर फिरायला घेऊन जायचं याचाच ना? तू म्हणजे ना अगदी मनकवडी आहेस ना राधिका. माझ्या मनात काय चालू आहे ना तुला बरोबर कळतं. हाच विचार करत होतो. हो काऊन नाही करणार. नवरा बायको सारखाच विचार करतात. बघा माझ्याही मनात हे चालू होतं. मी आणि अथर्व आम्ही कुठेच गेलो नाही. अथर्वदी तर काहीच पाहिलं नाही अजून. आम्हाला कुठेतरी घेऊन जा परदेश. जाऊया ना. जाऊया कुठेतरी. कुठे जाऊया? ठरवू ना आपण. नंतर ठरवूया. नंतर कशाला? आत्ताच ठरवूया. तसंही तुम्ही समिधाला म्हणतच होतात ना तर तुम्ही आम्हाला कुठेच घेऊन गेला नाहीत. त्यामुळे मन खाऊन राहिलं तुमचं. मग ठरवा बरं कुठे जाऊया. समिधाला मी. तुम्ही नाही का एकत्र आलात तर. अगं आणि इतकंच नाही राधिका. गुरुनाथ असंही म्हणत होते की कित्येक वर्षात मी माझ्या बायकोला घेऊन कुठे बाहेर फिरायला नाही गेलोय. सो ते तुला एका वेकेशन वरती घेऊन जाणार आहेत. हा ते मीच म्हणालो. मग कुठे जायचं सांग ना तू. नाही म्हणजे मला फारसं काही माहिती नाही. पण आई तर सांगत होत्या का ते काहीतरी सिंगापूर, लंडन, युरोप. सिंगापूर, हा लंडन, युरोप. आवता